कंटिन्युअस आपण असे बसलो, ठीक आहे, नेक पुढे घेऊन आणि शोल्डर्स असे घेऊन जर तुम्ही असेच राहिलात तर तो एक हम्प क्रिएट होणार. जे लोक खूप जास्त मोबाईलवर असतात त्यांच्या मानेला पण हम्प दिसतो, लिटरली हम्प दिसतो असं धरून राहील. पण नेक पेन कमी करण्यासाठी अजून काय काय एक्सरसाइज किंवा अजून काय काय आपण फिजिओथेरपी रिलेटेड करू शकतो अपार्ट फ्रॉम अवॉइडिंग मोबाईल? मोबाईल अवॉइड नका करू. तुम्ही जर असे पकडत असाल तर मोबाईल असा पकडा जिथे नेक स्ट्रेट होते. चिन टक्स मध्ये फक्त आपण नेकला एका न्यूट्रल पोझिशन मध्ये घेऊन येतो टक इन करून. बेसिक स्ट्रेचेस तर आपण केलेच पाहिजे, जे आपण ट्रेपेझियसचे नेक स्ट्रेचेस करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. मेन नेक रोटेशन्स घेतले पाहिजे, वर खाली बघणं, पूर्ण उजवीकडे डावीकडे बघणं, जे आपण करतच नाही. पण झोपल्यावर उशी एवढी उंच घेतात तर उशी मिनिमम असली पाहिजे. खूप जाड उशी नको, एवढी उशी नको. आपल्या बसण्याचं पोश्चर किंवा मग सोफावर बसून पूर्ण रेलून बसायचं, टीव्ही बघत बसायचं, हळूहळू खाली जायचं. आता नेक पेन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम लोकांना इथून पूर्ण दुखतं, काही लोकांना इथपर्यंत दुखतं, काही तास बसलं की मग डोकं दुखायला लागतं, काही लोकांना इतकं पेन होतं की चक्करही येते. की 8-8 तास बसलेत, 11-11 तास बसलेत, आणि जेव्हा नंतर रात्र जशी होत जाते, दिवसभर मसल यूज होतात आणि शेवटी ते गिव्हअप करतात की बास. ती बॉडीच सांगते की बास झाला, आता नको. सो हे सगळे, हा जो आहे नेक पेन इज अ मेजर इश्यू, ज्याला ट्रपेझायटिस सुद्धा म्हटलं जातं, कारण की मेजर मसल आहे ते ट्रपेझियस नावाचा. त्याच्यावर खूप ओव्हरयूज झाल्यामुळे, एका पोझिशनला आल्यामुळे त्याचा पोश्चर सुद्धा चेंज होतं. आता नेक पेन व्हायची कारण कशी आहेत? कंटिन्युअस आपण असे बसलोय, ठीक आहे, नेक पुढे घेऊन आणि शोल्डर्स असे घेऊन, बॉडीला सवय नाहीये. मग ऑटोमॅटिकली काय होणार? हे सगळे मसल्स वीक होणार, कारण की धरण्यासाठी मसलकडे ताकद पाहिजे. असं मी बसले आता तर ती ऑफकोर्स मी काहीतरी फोर्स लावतेय स्वतःसाठी की बसायला मी रेडी करतेय स्वतःला. पण जर तुम्ही असेच राहिलात तर तो एक हम्प क्रिएट होणार. जे लोक खूप जास्त मोबाईलवर असतात त्यांच्या मानेला पण हम्प दिसतो, लिटरली हम्प दिसतो असं धरून राहील. आणि त्याच्यासाठी आपली बॉडी रेडी नाहीये. ऑटोमॅटिकली बॉडी पेन जनरेट करणार. आणि आता तर असं होतं की एकाच पोझिशनची सवय लागल्यामुळे जेव्हा आपण नॉर्मल पोझिशन देतो ते सुद्धा पेनफुल होतं. राईट. ते कळतच नाही की मी झोपू की बसू, मी काय करू. या लेवल पर्यंत सुद्धा नेक पेन जातात. लो बॅक पेन एकतर एज रिलेटेड पण असू शकतं, किंवा मग तुमच्या पोश्चर रिलेटेड पण असू शकतं, किंवा मग वन मोर थिंग इज प्रेग्नन्सी रिलेटेड. या 3 गोष्टी लो बॅक पेनच्या रिझन्स असू शकतात. आणि हे सुद्धा कस्टमायझेबल आहे. आता की कस्टमायझेबल आय वुड से की सब्जेक्टिव्ह बेस्ड आहे की कोणाला कसं ट्रीट करायचं आहे. जर प्रेग्नंट लेडी तर तिचे सगळे गोल्स वेगळे आहेत, तिला बेबीला होल्ड करायचं आहे, तिचे गोल्स वेगळे. मग लो बॅक पेनचे तिची ट्रीटमेंट चेंज होणार. जर जो व्यक्ती रोज बसतोय एका ठिकाणी आणि त्याचा लो बॅक पेन आहे तर त्याची पूर्ण ट्रीटमेंट वेगळी होणार, कारण की ज्या व्यक्तीला बेबी आहे ती व्यक्ती पळते घरात, तिचा रोल वेगळा आहे, आणि ही व्यक्ती बसून आहे, तिचा रोल वेगळा आहे. सो त्यानुसार हे सगळं चेंज होत जाणार. याच्यासाठी एक पर्टिक्युलर एक्सरसाइज देऊन काही उपयोग नाही. सो इन अ नटशेल म्हटलं तर या 3 गोष्टी ज्या आहेत, नेक पेन म्हणा, लो बॅक पेन म्हणा, तर या सगळ्या कस्टमायझेबल आपला शब्द आहे, पण या सगळ्या सब्जेक्टिव्ह बेस्ड आहेत. कोणाची नीड काय, कोणाचं एज काय आहे, आणि तो आता कुठल्या कॅटेगरीत येतो, त्याला इन फ्युचर काही गोल्स आहेत का, की काही अचीवमेंट्स आहेत तर त्या करायच्या आहेत. सो त्या लोकांना वेगळे ट्रीटमेंट देऊ शकतो आपण. आय वुड से की दॅट इज इनफ फॉर लो बॅक पेन, नेक पेन. नेक पेनचं तुम्ही जसं म्हणले, पण नेक पेनला कमी करण्यासाठी अजून काय काय एक्सरसाइज किंवा अजून काय काय आपण फिजिओथेरपी रिलेटेड करू शकतो अपार्ट फ्रॉम मोबाईल, अवॉइडिंग मोबाईल्स? ओके, मोबाईल अवॉइड नका करू. तुम्ही जर असे पकडत असाल तर मोबाईल असा पकडा जिथे नेक स्ट्रेट होते, ठीक आहे. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, लॅपटॉपमध्ये जर तुम्ही असे बसला असाल तर लॅपटॉप साठी आता स्क्रीन्स पण, स्टँड्स पण येतात की ज्यात लॅपटॉप वर असतो आणि तुम्ही सरळ बसतात. जरी सरळ बसले असाल तरी नॉट नेसेसरी की तुम्ही तासंतास तसंच बसलं पाहिजे. व्हेरी नेसेसरी थिंग इज एव्हरी 30 to 40 मिनिट्स नंतर तुम्ही वॉक घेऊन आला पाहिजे. तुम्ही काहीतरी मुवमेंट बॉडीला दिली पाहिजे, मग परत बसा. आता तर अर्गोनॉमिक डेस्क सुद्धा आलेत की जे तुम्ही उभं राहू शकतात, बसू शकतात, की जशी जशी ऍडव्हान्स होत आहेत गोष्टी, की जसं जसं लोकांना कळतंय की IT जॉब तर बंद होणार नाहीत, तर ते बूम आहे, वर्ल्ड मध्ये बूम आहे, ते बंद होणार नाही. सो ऑफकोर्स कंपनी सुद्धा अर्गोनॉमिक डेस्क बनवत आहेत. एक्सरसाइज म्हटलं
तर चिनटक्स म्हणून असतात. चिनटक्स मध्ये फक्त आपण नेकला एका न्यूट्रल पोझिशन मध्ये घेऊन येतो टक इन करून. आता हे माझ्यासाठी तुम्हाला कळणार नाही की काय चेंज होत आहे, पण ज्या व्यक्तीला हम्प आहे त्या व्यक्तीला ते टास्क आहे की परत मागे न्यूट्रलला घेऊन जायचंय. हे एक करू शकतो, हे खूप बेसिक आहे, इथून सुरुवात करू शकतो. बाकी बरेच एक्सरसाइजेस आहेत की ज्यातनं आपण मग त्यांचा हम्प पण कमी करू शकतो. लोकांना वाटतं की एकदा झालं तर झालं, ते कमी होऊ शकतं. जर ते मसल रिलेटेड असेल तर ते नक्की कमी होईल. पण ते जर बोन मध्ये काही प्रॉब्लेम झाले आहेत किंवा ट्रॉमॅटिक काही झालं आहे तर ते कमी होण्यासाठी ऑर्थोपेडिक त्यांची मदत लागेल की ज्यांची कदाचित सर्जरी लागू शकते किंवा कदाचित नाही पण होऊ शकत. पण ज्या लोकांना ओव्हर द टाइम स्पॅन या सगळ्या गोष्टींमुळे झालंय, लॅपटॉपवर बसून कम्प्युटरवर बसून हे सगळं झालं असेल तर दॅट कॅन बी न्यूट्रलाइज्ड बाय एक्सरसाइजेस. आय वुड से की एक्सरसाइज म्हटलं तर बेसिक स्ट्रेचेस तर आपण केलेच पाहिजे. जे आपण ट्रपेझियसचे नेक स्ट्रेचेस करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे, जस्ट टू इज आउट. याने मेन कॉज जाणार नाही, पण ऍटलिस्ट की तिथून तरी सुरुवात केली पाहिजे. मेन नेक रोटेशन्स घेतले पाहिजे, वर खाली बघणं, पूर्ण उजवीकडे डावीकडे बघणं, जे आपण करतच नाही. मला नाही वाटत तुम्ही पण केलं असेल का नाही मागच्या एका आठवड्यात जरी म्हटलं तर वर खाली पूर्ण उजवीकडे डावीकडे बघितलं की कळेल की अरे आपलं बसून तर असं झालं की उजवीकडे पूर्ण जात पण नाहीये आता, किंवा उजवीकडे कान टेकतही नाहीये आता, हे नंतर जाणवतं. सो कंटिन्युएशन मध्ये रेंज ऑफ मोशन झाली पाहिजे आपल्या सगळ्या मसल्सची. अच्छा. सो ह्या एक्सरसाइजेस चिनटक केले पाहिजे. उशी एक मेजर पार्ट आहे लोकांच्या आयुष्यात. झोपल्यावर उशी एवढी उंच घेतात आणि मग सकाळी त्यांची रोज पाठ दुखते, कंबर दुखते. तर उशी मिनिमम असली पाहिजे. ज्या लोकांना फिजिबल आहे की उशी नको त्यांनी नका घेऊ उशी, पण खूप जाड उशी नको, एवढी उशी नको. आपल्या बसण्याचं पोश्चर किंवा मग सोफावर बसून पूर्ण रेलून बसायचं, टीव्ही बघत बसायचं, हळूहळू खाली जायचं. मेजर बिग थिंग विच इज कॉझिंग एव्हरीबडी नेक पेन और लो बॅक पेन. आणि मी तेच म्हटलं ना की आपण 24 तास काय करतोय ना ते आपल्याला इम्पॅक्ट खूप करतंय. सो लाईफस्टाईल हा खूपच इम्पॉर्टंट पार्ट झालाय फिजिओथेरपीचा आता, की लोकांना कन्सल्टच आम्हाला खूप वेळ करावं लागतं की या गोष्टी बदलायच्यात. एक्सरसाइज मग नंतर पार्ट ऍडिशन होतो, पण कन्सल्टेशन मध्येच हा आमचा टाइम स्पॅन जातो की नाही, दीज आर द स्मॉल थिंग्स अँड इट इज ऍक्च्युअली नेसेसरी, की यानेच त्या व्यक्तीचं मेजर हिलिंग होणार आहे. एका तासाने नाही, एका तासाने तुम्ही ते शिकण्यासाठी येत आहेत की मी काय चेंजेस करायचे, किंवा जर आता इतकं दुखतंय तर मी काय करू, यासाठी तुम्ही इथे येत आहे. पण इथून शिकून गेलं की ते इम्प्लिमेंट करणं आहे गरजेचं. जसं आम्ही शिकून आलो आणि इम्प्लिमेंट करतोय, तसं त्यांनी पण शिकून येणं आणि ते इम्प्लिमेंट करणं स्वतःच्या लाईफमध्ये हे नेसेसरी आहे.